नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की 12 राशी आणि त्या 12 राशीनुसार त्या राशीच्या लोकांना कोणते आजार होऊ शकतात हे आज आपण बघणार आहोत आणि त्या आजारांवरती कोणते उपाययोजना आहेत त्या देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं देखील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी। मेष राशीच्या लोकांना हृदयविकार, डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता ही जास्त असते। तर हे आजार मेष राशीच्या लोकांना होण्याची शक्यता आहे, परंतु त्यावर देखील उपाययोजना आहेत। तर त्या उपाययोजना बघूया। पहिली उपाययोजना आहे ती म्हणजे संतुलित आहार घेतला पाहिजे, ज्यामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा समावेश केला पाहिजे। तसेच नियमित व्यायाम केला पाहिजे, ज्यामुळे तुमचे हृदय, रक्तवाहिन्या यांसाठी हा व्यायाम अगदी चांगला असतो। 3. पुरेशी झोप घेतली पाहिजे, जेणेकरून शरीराला आराम मिळेल आणि रोगप्रतिकारशक्ती ही वाढेल। पुढील राशी बघूया ती म्हणजे कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांना पोटाचे आजार, मळमळ, बद्धकोष्ठता, स्तनचा कर्क होण्याची जास्त शक्यता असते। यासाठी कर्क राशीच्या लोकांनी निरोगी आहार आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे। उपाय: निरोगी आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या, तंतुमय पदार्थ यांचा समावेश असावा। तसेच योग्य वजन राखावे, जेणेकरून स्तनकर्क होण्याचा धोका हा कमी होईल। नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे पचनसंस्था ही चांगली राहील। अशा प्रकारे कर्क राशीच्या लोकांनी अशा पद्धतीने ही काळजी घेतली पाहिजे। पुढील राशी बघूया ती म्हणजे कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांना पचनाचे आजार, अपचन, पोटदुखी होण्याची शक्यता ही जास्त असते। हे आजार त्यांना होण्याची शक्यता आहे, यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा। यावरती उपाय आहेत ते म्हणजे जास्त प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून पचनसंस्था ही निरोगी राहील। तसेच निरोगी आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या, तंतुमय पदार्थ यांचा समावेश असेल। तसेच त्यांनी तणाव हा कमी करावा, जेणेकरून त्यांच्या पचनावर परिणाम होणार नाही। तर अशा पद्धतीने कन्या राशीच्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे। आता पुढची राशी बघूया ती म्हणजे वृषभ राशी। तर वृषभ राशीच्या लोकांना कोणते आजार होतात, चला तर मग जाणून घेऊ। वृषभ राशीच्या लोकांना हे पोटाचे आजार, मळमळ, बद्धकोष्ठता आणि मधुमेह होण्याची शक्यता ही जास्त असते। त्यामुळे या वृषभ राशीच्या लोकांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा। तसेच यावर अनेक उपाय आहेत, ते म्हणजे निरोगी आहार घेणे, ज्यात फळे आणि भाज्या तसेच तंतुमय पदार्थ यांचा समावेश असावा। तसेच पुरेसे पाणी घ्यावे, जेणेकरून शरीर हे हायड्रेट राहील। तसेच वृषभ राशीच्या लोकांनी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, ज्यामुळे पचनसंस्था ही चांगली राहील। अशा प्रकारे यावर हे उपाय जरूर करावे। आता बघूया सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांना कोणते आजार होऊ शकतात। तर सिंह राशीच्या लोकांना हृदयविकार, मधुमेह आणि स्ट्रोक होण्याची शक्यता ही जास्त असते। तर यावर उपाय आहे ते म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी संतुलित आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा। नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्या या चांगल्या राहतील। तसेच जीवनातील तणाव हा कमी करावा, जेणेकरून हृदयविकाराचा धोका हा कमी होईल। आता बघूया मिथुन राशी
आणि त्यांना होणारे आजार. तर मिथुन राशीच्या लोकांना श्वसनाचे आजार, सर्दी, खोकला, अस्थमा होण्याची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी धूम्रपान, मद्यपान टाळावे आणि स्वच्छ हवेत राहावे. यावर उपाय म्हणजे स्वच्छ हवेत राहणे, ज्यामुळे श्वसन संस्था ही निरोगी राहील. तसेच धूम्रपान, मद्यपान टाळावे, जेणेकरून श्वसन संस्थेवर ताण पडणार नाही. अशा प्रकारे आपण आपली काळजी घेऊ शकतात. पुढील राशी बघूया, ती म्हणजे धनु राशी. धनु राशीच्या लोकांना सांधेदुखी, गठिया, सायटिका होण्याची शक्यता असते. यासाठी त्यांना नियमित व्यायाम करावा आणि योग्य वजन राखावे. यावरती उपाय आहे ते म्हणजे या लोकांनी योग्य वजन राखावे, जेणेकरून सांध्यांवर ताण पडणार नाही. तसेच नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे सांधे हे मजबूत राहतील. तसेच निरोगी आहार घेणे आवश्यक आहेत, ज्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा समावेश असेल. ही जर काळजी घेतली, नक्कीच धनुराशीच्या लोकांना या आजारांपासूनचा धोका जो आहे तो कमी होईल. आता त्यानंतरची राशी आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या लोकांना हाडांचे आजार, सांधेदुखी होण्याची शक्यता ही जास्त असते. तर मकर राशीच्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. तर त्यावरती उपाय आहेत ते म्हणजे 1. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार यांनी घ्यावा, ज्यामुळे यांचे हाडे मजबूत राहतील. तसेच मकर राशीच्या लोकांनी नियमित व्यायाम करावा आणि वजन हे योग्य राखावे, जेणेकरून सांध्यांवरती ताण पडणार नाही. आता पुढची राशी बघूया, ती म्हणजे मीन राशी. मीन राशीच्या लोकांना पायदुखी, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे या लोकांनी पुढील उपाय करावेत. 1. ते म्हणजे योग्य वजन असावे, जेणेकरून मधुमेह होण्याचा धोका हा कमी होईल. जास्त प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून मूत्रपिंड हे निरोगी राहतील. तसेच निरोगी आहार घ्यावा, जास्त फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा समावेश करावा. अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे. पुढील राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांना जननेंद्रियांचे आजार, योनीतील संसर्ग, प्रोस्टेट कर्क होण्याची शक्यता ही जास्त असते. यासाठी त्यांनी स्वच्छता राखावी आणि नियमित आरोग्य तपासणी करावी. यावरती उपाय म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करणे, जेणेकरून कोणतेही आजार याचे लवकरच निदान होऊ शकेल. त्यानंतर स्वच्छता राखावी, ज्यामुळे जननेंद्रियांचे संक्रमण होण्याचा धोका हा कमी होईल. तसेच योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा, ज्यामुळे प्रोस्टेट कर्क होण्याचा धोका हा कमी होईल. पुढील राशी बघूया, ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना रक्तवाहिन्यांचे आजार, रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता ही जास्त असते. यावरती उपाय म्हणजे कुंभ राशीच्या लोकांनी संतुलित आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा. तसेच या लोकांनी तणाव कमी करावा, जेणेकरून रक्तवाहिन्यांवरती ताण पडणार नाही. जास्त प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून रक्तदाब नियंत्रित राहील. पुढील राशी ती म्हणजे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांना मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह, रक्तदाब होण्याची शक्यता ही जास्त असते. यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा. यावर उपाय म्हणजे जास्त प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून मूत्रपिंड हे निरोगी राहतील. तसेच निरोगी आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये यांचा समावेश असावा. योग्य वजन राखावे, जेणेकरून मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका हा कमी होईल. अशा प्रकारे या ज्या 12 राशी आहेत आणि त्या 12 राशींनुसार त्यांना होणारे आजार आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आणि त्या आजारांवरती काय उपाय करावे हे देखील संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर त्यानुसार आपण आपल्या तब्येतीची काळजी जरूर घ्यावी.
आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत. धन्यवाद.